पाहूया विद्यार्थी मित्रांनो, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षामधील भाषा. छानपैकी उतारा वाचा, त्याचे प्रश्न वाचा, त्याची उत्तरं शोधा आणि शेवटी रंगवा. पहा, उतारा 36 2016च्या परीक्षेत आलेला. कोळी हे कीटक नव्हेत ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे. खरं म्हणजे ते 8 पाय आणि विष असलेल्या कीटकांशी संबंधित अशा प्राण्यांचा समूह आहेत बरं का. कोळ्यांचे वेगवेगळे प्रकार असतात. ते जगात सर्वत्र राहतात आणि जवळजवळ प्रत्येक वस्तीत सापडतात. त्यांना अंधाऱ्या जागा आवडतात, ज्यामध्ये तुमचे घर, कपाटे किंवा एखाद्या तळघराचाही समावेश होऊ शकेल. कोळी फार गमतीदार असतात. भक्ष्याला पकडून खाण्यासाठी काही रेशीम जाळी गुंफतात, तर दुसरे काही भक्ष्यावर सरळ आक्रमण करतात. काही कोळी पाली आणि उंदीर यांना खाण्या इतकेही मोठे असतात बरं. अनेक लोकांना कोळ्याची भीती वाटते, कारण ते चावतात. तथापि बरेच असे कोळी स्वतःला धोका आहे असे वाटल्यावरच चावतात, तर बरेच असे निरुपद्रवी असतात. खरं म्हणजे कोळी लोकांना मदत करतात, कारण त्यांच्यापैकी बरेच कोळी झुरळे आणि डास अशा कीटकांना खाऊन टाकतात. छान असा उतारा झाला. चला बरं पहा, प्रश्न पहिला. कोळ्यांना पाय असतात. आता हे तर तुम्हाला इथं वाचायची गरज नाही. पर्याय नंबर पहिल्याचं किती रे? पहिल्याचं पर्याय नंबर सी, 8. टिक करायचं लगेच त्याला. आता दुसरा प्रश्न. कोळ्याबद्दल काय खरे नाही? कोळ्यांबद्दल काय खरं नाही? काही कोळी आपल्या भक्ष्यावर हल्ला करतात. अरे हे तर बरोबर आहे, खरं आहे ते. मग पुढचं काय? सगळे कोळी पालींना आणि उंदरांना खातात. हां, हे खरं नाही बघा. कोळ्यांबद्दल काय खरं नाही? तर सगळे कोळी पालींना आणि उंदराला खातात का? हे तर किती मोठे असतात. ह्याचं निश्चित बी उत्तर आहे. तरी पुढचं वाचा. कोळ्यांना अंधारा जागा आवडतात. हे बरोबर आहे. खरं म्हणजे कोळी लोकांना मदत करतात. हे पण बरोबर आहे. म्हणून कोळ्यांबद्दल काय खरं नाही? तर पर्याय बी. हे चला पुढचा तिसरा प्रश्न. फार सोपे प्रश्न आहेत मुलांनो. उतारा छान आला ना, सगळे प्रश्न तुम्हाला समजतात. काही कोळी आपले भक्ष्य पकडतात. आता कसे पकडतात? तर नंबर 1 काय आहे? त्यांच्यावर हल्ला करून. हल्ला कसं करतील रे? त्यांना फरफटत नेऊन. आता ते फरफटतील कसं? त्यांना जाळ्यात पकडून. आता कोळी म्हणजे जाळं, म्हणून तिसऱ्याच उत्तर पर्याय सी. फार सोपा आहे. चला आता पुढचा प्रश्न पहा. चौथा प्रश्न. कोळी लोकांना मदत कशी करतात? आता कोळी लोकांना मदत कशी करतात रे? ते जगात सर्वत्र राहून मदत करतात का नाही? ते किडे कीटक खातात. हे बरोबर आहे. त्यांना 8 पाय असतात म्हणून नाही. ते पालींना खातात म्हणून नाही. तर सगळ्यात जास्त काय उत्तर बरोबर आहे? चौथ्याच उत्तर पर्याय बी. फार सोपा आहे. आता पाचवा आणि शेवटचा पर्याय काय आहे? शेवटचा प्रश्न काय? वस्ती म्हणजे. आता वस्ती म्हणजे काय आहे रे? बघा, जाळे. वस्ती म्हणजेच काय? जाळा असू शकेल का? असू शकेल. ठीक आहे, पुढे बघूया. कपाट नाही. वस्ती म्हणजे कपाट नाही. तळघर नाही. तर राहण्याची जागा. हे करेक्ट आहे. वस्ती म्हणजे जाळं पण नाही, राहण्याची जागा. म्हणून पाचव्याचं उत्तर डी. आता हे सगळे पर्याय टिक केलात की ते पर्यायाचे गोल छानपैकी रंगवा. चला विद्यार्थी मित्रांनो, उतारा 37 पाहू. आधीचे छान रंगवले ना गोल. पहा बरं आता हा उतारा. मी जवळजवळ 6 वर्षाचा होतो. एकदा मी एका पुस्तकात एक सुंदर चित्र पाहिले. ते एका घनदाट जंगलाचे चित्र होते. मी जंगलाविषयी विचार केला आणि एका जंगली प्राण्याचे चित्र काढले. ते मी काही मोठ्या माणसांना दाखवले आणि त्यांना विचारले, तुम्हाला याची भीती वाटते का? पण त्यांनी मला विचारले, भीती? कुणाला उगीचच एखाद्या हॅटची का भीती वाटेल? मी काही हॅटची चित्र काढलेले नव्हते. माझ्या दृष्टीने तर तो एक हत्ती होता. पण मोठ्या माणसांना ते समजलेच नाही. त्यांच्यापैकी एकाने मला सल्ला दिला, चित्र काढण्याचे सोडून दे. त्यापेक्षा भूगोलात, गणितात किंवा व्याकरणात लक्ष घाल. म्हणून तर मी चित्र काढायचे सोडून दिले. म्हणून तर मी
एक महान कलावंत नाही बनू शकलो. हे चला रे, छान विनोदी असा उतारा संपला. आता त्याच्या खाली प्रश्न वाचूया. नंबर 1, मुलाने चित्र काढले होते. आता मुलानं चित्र कशाचं काढलं होतं? मुलानं चित्र काढलं होतं जंगलाचं नाही, प्राण्याचे. हां, प्राण्याचे चित्र काढले. हे शब्द लक्षात घ्या. चित्र काढलं प्राण्याचं, पण दिसायले हॅटचं. बरोबर आहे, ते विषय वेगळा. म्हणून काय पर्याय नंबर ह्याचं पहिल्याचं काय येईल? बी. पहा पुढचा प्रश्न. भीती हा आहे एक प्रश्न. अरे इथं प्रश्नार्थक चिन्ह म्हणजे प्रश्नच असेल ना. विधान नाही, विनंती नाही की हुकूम नाही, हे प्रश्नच आहे. करेक्ट आहे. तिसरा, जर मोठ्या माणसाने सल्ला दिला नसता तर मुलगा झाला असता. तर ते मुलगा काय झाला असता? भूगोलाचा तज्ज्ञ नाही, गणितज्ञ, कलावंत किंवा व्याकरण तज्ज्ञ. मग काय रे ह्याचं उत्तर दिसायले तुम्हाला? जर मोठ्या माणसाने सल्ला दिला नसता तर मुलगा काय झाला असता? इथंच एक कलावंत झाला असता. म्हणून तिसऱ्याचे उत्तर पर्याय सी. चला चौथा प्रश्न. मुलाने चित्र काढण्याचे सोडून दिले. आता मुलानं चित्र काढण्याचं का सोडून दिलं रे? कारण त्यातला हाच सल्ला मिळाला होता. त्याला गणितज्ञ व्हायचे होते? नाही, त्याला गणितज्ञ व्हायचे नव्हतं. त्याच्यापाशी वेळ नव्हता? नाही. चित्र काढणे फार अवघड होते? नाही. तर खरंच चौथ्याच उत्तर पर्याय आहे, त्याला हाच सल्ला मिळाला होता म्हणून त्यानं सोडून दिलं. पाचवा प्रश्न. सुंदरच्या विरुद्ध अर्थाचा शब्द आहे. व्यवस्थित नाही, लाडका नाही, आकर्षक नाही, कुरूप. आता छानपैकी तुम्ही सगळ्या प्रश्नाची उत्तरं टिक केले की ते व्यवस्थित डार्क करा. चला पाहूया पुढचा उतारा. सर्व पर्याय रंगवले ना? चला पाहूया उतारा 38. काय दिलं रे? एकदा एक व्यापारी भगवान बुद्धाकडे गेला आणि त्यांना शिव्या देऊ लागला. आता त्या व्यापाऱ्याने भगवान बुद्धांना शिव्याची लाखोळी वाहिली, पण ते काहीच बोलले नाहीत. जेव्हा तो व्यापारी शिव्या देऊन थकला तेव्हा भगवान बुद्धांनी त्याला विचारले, बंधो, तू तुझ्या घरी कधी पाहुण्यांचे आदरातिथ्य करतोस का? तो उत्तरला, हो करतो तर. मग भगवान बुद्धांनी विचारले, तू त्यांना काही खाणं पिणं देतोस का? तो व्यापारी त्यावर म्हणाला, हो. नंतर भगवानांनी त्याला पुन्हा विचारले, तू त्यांना जे देतोस ते त्यांनी स्वीकारले नाही तर तू काय करतोस? तो व्यापारी उत्तरला, काय पण हास्यास्पद प्रश्न आहे. जर त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही तर ते आमचे खाणेपिणे आमच्याकडेच राहते. मग भगवान बुद्ध हळुवार आवाजात म्हणाले, तू जे काही आता दिलेस ते तुझ्याजवळच राहिले. त्या व्यापाऱ्याला लाज वाटून त्याने भविष्यात कधीही घाणेरडी भाषा न वापरण्याची प्रतिज्ञा केली. फार छान बोधप्रद असा उतारा होता मुलांनो. चला आता प्रश्न पाहूया त्याचे. फार सोपे प्रश्न आहेत सगळे. नंबर 1, जेव्हा भगवान बुद्धांना व्यापाऱ्याने शिव्या दिल्या तेव्हा भगवान बुद्ध काहीच बोलले नाहीत. हे तर बरोबर वाटायला आहेत. तरी पुढं बी, रागावले नाही, रागावले नाहीत, हसले नाही, त्यांनी त्याला अन्न दिलं नाही. तर पर्याय ए, ते काहीच बोलले नाहीत. चला आता दुसरा प्रश्न. जरी त्या व्यापाऱ्याने भगवान बुद्धांना शिव्या दिल्या तरी त्यांनी त्याला बंधो अशी साद घातली. यातून भगवान बुद्धाचा जो गुण दिसतो तो म्हणजे काय रे? तर मनाचा मोठेपणा. हे करेक्ट आहे. तरी पुढचे वाचा पर्याय. भित्रेपणा नाही, भिवून त्यांना तसं म्हणले नाहीत ते. हुशारी नाही, बेपर्वाई नाही, तर मनाचा मोठेपणा दिसतो. म्हणून दुसऱ्याचं पण उत्तर पर्याय नंबर 1. पहा पुढचा प्रश्न. तिसरा प्रश्न. त्या व्यापाऱ्याने भगवान बुद्धांना शिव्या द्यायचे थांबवले कारण शिव्या देणे व्यर्थ आहे असे त्याला वाटले. नाही, शिव्या देऊन तो थकला. अरे हो, हे बरोबर आहे. तो शिव्या देऊन थकला म्हणून तो थांबला. पुढं तिसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर. चौथा प्रश्न. लेखकाचा या उतार्यामागील हेतू कोणता?
मग आता लेखकाचा उतार्यामागील हेतू कोणता असेल गडे? पहा, व्यापाऱ्याचा मूर्खपणा कथन करणे, ठीक आहे असेल हा. बुद्धांची हुशारी सांगणे, हे पण असू शकते. बुद्धांची सहिष्णुता दर्शवणे, हे खरोखर जास्त योग्य वाटायले. तरी चौथा वाचा, व्यापाऱ्याचा उद्धटपणा दर्शवणे. नाही नाही नाही, ह्याच्यात सगळ्यात जास्त योग्य काय आहे? त्याचा उद्धटपणा किंवा त्याचा मूर्खपणा हे दर्शवायचं नव्हतं किंवा बुद्धांची हुशारी सांगायची नव्हती ह्या अवतारातून, तर बुद्धांची सहिष्णुता दर्शवायची होती. म्हणून चौथ्याच उत्तर पर्याय सी. हे चला रे मुलांनो, पाचवा प्रश्न पाहूया बरं. फार सोपे प्रश्न आहेत. बुद्धांच्या उत्तराचा परिणाम काय झाला? उत्तराचा परिणाम काय झाला? कोणालाही कधीही शिव्या न देण्याची व्यापाऱ्याने प्रतिज्ञा केली. एकदम करेक्ट आहे. ह्याचं उत्तर निश्चितच हे उतार्यात तशीच आलेली ओळ आहे. भगवान बुद्धांनी त्या शिव्याचा स्वीकार केला? नाही नाही, हे नाही आहे. व्यापारी अधिकाधिक रागावला व्यापाऱ्यात आणि पुन्हा बुद्धांमध्ये भांडण झालं? नाही. भगवान बुद्ध गप्प झाले? हे पण नाही. तर परिणाम हा झाला की पर्याय नंबर ए, त्यानं प्रतिज्ञा केली. चला आता मुलांनो, लगेच तुम्ही असे सर्व उत्तर टिक केलात की त्या उत्तराचे पर्याय निवांतपणे 10 सेकंदाला एक अशा पद्धतीनं 30 सेकंदात रंगवा गोल. बघूया, हे रंगवलं ना पणा, सगळे गोल रंगवले ना तुम्ही? हां, रंगवा आणि नंतर पुन्हा पहा, नाहीतर व्हिडिओला पॉज करा. हां, छान छान रंगवले असतील तर पहा, उतारा 39/2015 मध्ये आलेला आहे. काय दिले बघा? प्रिय मित्रा, म्हणजे आता हे पत्र आहे बघा. मला तू पुढल्या बुधवारी रात्री 9 वाजता सुलतानच्या घरी भेट. माझ्या काही गोष्टी तू निपटाव्यास अशी माझी इच्छा आहे आणि तसेच माझ्या उपकारांची थैली तुला भेट द्यावी अशी माझी इच्छा आहे. मला माहिती आहे तुला ती मिळाल्याचा आनंद होईल. $1000 खर्च करून सुद्धा तशी उपकरणे तू बनवू शकला नाहीस. बिली, मी जुना धंदा 1 वर्षापूर्वी सोडला. आता माझे एक छानसे दुकान आहे. मी प्रामाणिकपणे उपजीविका करतो आहे आणि जगातल्या सगळ्यात सुंदर मुलीशी आजपासून एका आठवड्याने माझे लग्न होणार आहे. हेच खरे जीवन आहे बिली, सरळ मार्गी जीवन. शेवटी मी चोरीचा व्यवसाय सोडून दिला आहे आणि $10 लाख साठी देखील तो पुन्हा अंगीकारणार नाही. सुलतानकडे नक्की हजर राहा, कारण मला तुला भेटायचेच आहे. मी उपकरणे बरोबर घेऊन येईन. तुझा जुना मित्र जिमी. अरे, तर चोराचंच पत्र दिसायले तर. हे चला, हे प्रश्न बघूया आपण. काय दिले? पहिला प्रश्न, हे पत्र कोणाला लिहिले आहे? कुणाला लिहिले आहे? प्रिय मित्र, म्हणजे हे जिमीनं लिहिले बिलीला. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर सी. चला, उत्तराला टिक करा. आता दुसरा प्रश्न काय दिले? जिमी आपल्या मित्राला कोठे भेटू इच्छितो? मग आता कोठे भेटू इच्छितो? या बघा, इथं सांगितलंय सुलतानकडे. म्हणून काय ह्याचं उत्तर काय? पर्याय नंबर बी, 39 मधलं दुसऱ्याचं काय आलं मग उत्तर? बी. चला आता तिसरा प्रश्न. सोपे प्रश्न आहेत मुलांनो, उतारा समजला की सगळं सोपं जातंय. हे पत्र पाठवणारा पत्र मिळणाऱ्याला काय भेट देऊ इच्छितो? तो काय भेट देऊ इच्छितो? एक पत्र देणार आहे का? नाही, तर पत्र लिहायला आहे. भेट काय देणार आहे? उपकरणांची थैली. हां, इथंच आहे बघा. बघा, उपकरणांची थैली तुला भेट द्यावी, आहे की नाही? म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर बी. चला आता पुढचा चौथा प्रश्न. काय दिलंय चौथ्या प्रश्नात? काही गोष्टी निपटाव्यास. काही गोष्टी निपटाव्यास. येथे निपटणे म्हणजेच काय रे? तर टिपून घेणे का? नाही, निपटणे म्हणजे टिपून घेणे नाही, संपवणे, पूर्ण करणे, हे करेक्ट आहे. तरी पुढचं वाचूया. बनवणे, निपटवणे म्हणजे बनवणे नाही, भेट देणे नाही. तर चौथ्याच उत्तर पर्याय बी. हे पाचवा प्रश्न शेवटचा बघा बरं. जिमी आता
कशी उपजीविका करीत आहेस? प्रश्नचिन्ह. नंबर ए, आपल्या नवीन दुकानाच्या आधारे करत आहेस का तू? बरोबर आहे, दुकानाच्या आधारे करायला का ते? नाही. मग काय करायला ते? सगळ्यात श्रीमंत मुलीशी लग्न करून उपजीविका करायला का? नाही, तर मुलीशी लग्न झालं ही घटना आहे, उपजीविका नाही आहे. मग काय आहे तिसरा पर्याय? आपल्या उपकरणांची थैली विकून? नाही, तसं पण नाही सांगितलं. आपले उपकरणे भेट देऊन नाही, तर मग काय? आपल्या नवीन दुकानाच्या आधारे. खरंच की रे, त्यानं नवीन दुकान सुरू केलेलं आहे आणि त्या दुकानाच्या आधारे हे करायला आहे. म्हणून 39चं उत्तर पर्याय ए. उतार्यामध्येच आहे बघा, माझे एक छानसे दुकान आहे. चला, छानपैकी आता सर्व पर्यायाचे गोल रंगवा. चला आता पाहूया उतारा 40वा. एका दुपारी एका व्यापाऱ्याला आपल्या स्वयंपाकघरात एक साप आढळला. त्याला कसे ठार मारायचे हे त्या व्यापाऱ्याला माहीत नव्हते, म्हणून त्याने त्या सापाला एका भांड्याखाली झाकले आणि तेच ठेवले. नंतर तो आपल्या मित्रांना भेटण्यासाठी बाहेर गेला. त्या रात्री काही चोर त्या व्यापाऱ्याच्या घरात शिरले. ते स्वयंपाकघरात शिरले आणि त्यांनी ते भांडे पाहिले. आहा हा हा हा, ते उद्गारले, व्यापाऱ्याने ते काहीतरी मौल्यवान लपवून ठेवले आहे, चला आपण ते घेऊया. त्यांनी ते भांडे उचलले आणि त्या सापाने त्यांना दंश करण्याचा प्रयत्न केला. चोर घराबाहेर पळाले, त्यांना काहीही चोरता आले नाही. अरे विनोदीच होता उतारा तर हा. पहा, पहिला प्रश्न काय दिलाय? व्यापाऱ्याला आपल्या स्वयंपाकघरात काय आढळले? एक कंठी नाही, एक चोर नाही, एक भांडे नाही, अरे एक साप. एकदम बरोबर आहे. पहिल्याच उत्तर पर्याय नंबर ए. चला आता दुसरा प्रश्न. त्याने सापाला भांड्याखाली झाकले. का बरं झाकले त्यानं भांड्याखाली? कारण त्याला साप बाळगायचा होता? अरे नाही, त्याला चोरांना घाबरून पळवून लावायचे होता, तर चोर येणार होते त्याला थोडीच माहिती. त्याला वाटले साप उपयोगी नाही, हे पण नाही, सापाला कसे ठार मारायचे त्याला माहीत नव्हते, म्हणून त्याचं दुसऱ्याच उत्तर पर्याय डी. एकदम बरोबर आहे. रात्री त्या घरी कोण आले? व्यापारी आले का? नाही, चोर. करेक्ट आहे, साप नाही ना, मित्र नाही. रात्री चोर आले आणि त्याच्या अगोदर साप आला होता, म्हणून अचूक उत्तर काय तिसऱ्याचं? बी. चला आता पुढचा प्रश्न, चौथा. चोरांनी ते भांडे उचलले. कारण आता चोरांनी भांडं उचललं, कशासाठी उचललं? त्यांना ते हवे होते. मग त्यांना ते भांडं हवं होतं का? नाही. ते त्यांच्या वाटेत अडत होतं का? नाही. त्यांना त्यात काहीतरी मौल्यवान असे वाटले, म्हणून त्यांनी उचललं. करेक्ट आहे, पर्याय सी. शेवटचा प्रश्न, चोर घराबाहेर पळाले. कारण घराबाहेर का पळाले? कारण काय? व्यापारी जागा झाला? नाही, ते सापाला घाबरले. हे करेक्ट आहे, म्हणून पाचव्याचं उत्तर बी. फार छान असे उतारे होते मुलांनो. आता सर्व उत्तर तुम्ही नोंद इथं केले की सगळे तिथं छानपैकी रंगवा. चला रंगवा लगेच. मग रंगवण्याचाही सराव फार महत्त्वाचा आहे मुलांनो.